तर चला मित्रांनो, आज एक नवीन संकल्पना समजून घेऊया. आता ही नवीन संकल्पना असणार आहे गोलमेज परिषद, म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये राऊंड टेबल कॉन्फरन्स असं म्हणलं जातं बघा. आता ही गोलमेज परिषद कधी झाली? ही ऐतिहासिक गोलमेज परिषद आली 1930, 1931 आणि 1932 या 3 वर्षी हे 3 गोलमेज परिषदा झाल्या. आता ह्या 3 गोलमेज परिषदा अतिशय महत्वाच्या आहेतच, पण त्यापेक्षाही अगदी महत्वाची गोलमेज परिषद म्हणजे ही दुसरी जी गोलमेज परिषद आहे. आता एक महत्वाचं म्हणजे काय, तर 1930 ला सविनय कायदेभंग हा हे आंदोलन चालू होतं बघा भारतामध्ये. तर त्यानंतर जे लॉर्ड आयर्विन जे आहेत ते लॉर्ड आयर्विन आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये एक आग्रह निर्माण झाला होता की लॉर्ड आयर्विन हे महात्मा गांधींना किंवा काँग्रेसला विशेषतः आग्रह करत होते की तुम्ही सर्वांनी गोलमेज परिषदेमध्ये एक सहभाग नोंदवावा. पण साहजिकच काय, जे भारतामधले जे महत्वाचे जे समुदाय आहेत किंवा जे महत्वाचे पक्ष आहेत त्या सर्व पक्षांना किंवा समुदायाच्या नेत्यांना गोलमेज परिषदेसाठी इंग्लंडला निमंत्रण दिलेलं होतं बघा, किंवा बोलवलेलं होतं. तर मग आता सगळ्या समुदायाचे असतील किंवा महत्वाचे जे नेते असतील किंवा प्रमुख पक्षाचे नेते असतील ते सर्व हे तिन्ही गोलमेज परिषदेला हजर राहिले. पण जे काँग्रेस आहे मुख्यतः किंवा महात्मा गांधी आहेत त्यांनी या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा ठरवलं होतं. कधी? 1930 ला. मग त्यानंतर आता ही पहिली गोलमेज परिषद ही निष्फळ झाली असं मानलं जातं. मग त्यानंतर 1931 ची जी गोलमेज परिषद आहे त्यानंतर मग लॉर्ड आयर्विन आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये करार झाला. लॉर्ड आयर्विन करार, गांधी आयर्विन करार म्हणून तो ओळखला जातो बघा. आणि मग या दोघांच्या मध्ये हा करार झाल्यानंतर महात्मा गांधी यांच्या काही मागण्या आणि लॉर्ड आयर्विनच्या काही मागण्या अशा हे एकमेकांनी मान्य केल्यानंतर एक महत्वाची अट लॉर्ड आयर्विननी महात्मा गांधी पुढे ठेवली की काँग्रेसचे प्रतिनिधी हे गोलमेज परिषदेला उपस्थित राहतील. मग 1931च्या गोलमेज परिषदेला काँग्रेसकडून महात्मा गांधी आणि सरोजिनी नायडू आणि इतर जे काही त्यांच्यासोबतचे सहकारी असतील ते सहकारी काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून 1931 ला म्हणजे दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर राहिले. मग त्यानंतर एक महत्वाची घडामोड इथे घडली बघा. तर ती घडामोड अशी की जे शेड्यूल कास्ट फेडरेशनचे जे नेते आहेत म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे नेते आहेत यांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती बघा. आता महत्वाचं म्हणजे काय, 1909 चा कायदा आला होता बघा. त्या 1909च्या कायद्याअंतर्गत मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलेले होते. त्यानंतर 1919 जो कायदा आलेला आहे त्या 1919 मध्ये देखील जे शीख असतील किंवा अँग्लो इंडियन असतील यांना देखील स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलेले होते. मग त्या आधारावरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात यावेत अशी मागणी केली होती. मग 1931 ला ही मागणी केल्यानंतर मग ज्यावेळेस असं राऊंड टेबल कॉन्फरन्सवर ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलत होते की दलितांना जे स्वतंत्र मतदारसंघ आहेत ते द्यायलाच हवे, मग महात्मा गांधींनी त्याच्या बोलण्यावर लगेच आक्षेप नोंदवला आणि ते उठून उभा राहून बोलू लागले. मग त्यानंतर सर्वांनी त्यांना विनंती केली महात्मा गांधींना की तुम्ही बसा आणि तुमची वेळ आल्यानंतर तुम्ही बोलू शकता. मग महात्मा गांधींनी देखील त्यांचं ज्यावेळेस त्यांची वेळ आली आणि ते भाषणासाठी उभं राहिले मग त्यांनी देखील सांगितलं की दलित समाज हा हिंदू धर्माशी वेगळा नाही, हा हिंदू धर्माचाच एक भाग आहे आणि त्यासाठी जर तुम्ही स्वतंत्र मतदारसंघ जर दलितांना दिले तर मग साहजिकच हिंदू धर्मामध्ये खूप मोठी खिंडार किंवा खूप मोठी भेद निर्माण होईल असं महात्मा गांधी म्हणाले. मग साहजिकच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांनी त्यांना उत्तर दिलं की मी दलितांना हे स्वतंत्र मतदारसंघ मिळवून देणारच. आता त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे वेगवेगळे कारण होते बघा. आता दलित समाज हा हिंदू समाजाचा भाग आहे, पण महत्वाचं म्हणजे काय, हिंदू समाज त्यांना पूर्णतः स्वीकारत नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं. मग त्यानंतर एक महत्वाची घडामोड झाली आणि जी 1931 ला गोलमेज परिषदेतून ज्यावेळेस भारतामध्ये पूर्ण सगळे आले नेते सगळे आले निघून, त्यावेळेस मग एक महत्वाचा इंग्लंडवरून एक महत्वाचा निर्णय किंवा एक महत्वाचा कायदा तिथून पारित झाला. तो म्हणजे काय, तर त्या कायद्यामध्ये दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलेले होते बघा. आता देण्यात आल्यानंतर मग काँग्रेस किंवा विशेषतः महात्मा गांधी जे आहेत ते नाराज झाले आणि नाराज झाल्यानंतर मग साहजिकच मग त्यांनी अगोदर जे ब्रिटिश पंतप्रधान आहेत
त्या ब्रिटिश पंतप्रधानांना विनंती केली की तुम्ही आमच्या धर्मामध्ये ढवळाढवळ करताय किंवा तुम्ही आमच्या धर्मामध्ये एक भेद निर्माण करता, असं ते महात्मा गांधी त्यांना म्हणाले. मग त्यानंतर पंतप्रधान हे महात्मा गांधींना म्हणाले की आता तुम्ही जशी मागणी केली आहे संबंधित समुदायाच्या नेत्यांनी, तशी मी त्यांची मागणी मान्य केलेली आहे. पण जर तुम्ही तुमच्या दोघांमध्ये जर ते आपापसात मध्ये बसून जर तुम्ही याच्यावर काहीतरी एक उपाय शोधत असाल तर मला हा निर्णय बदलण्यासाठी काही अडचण नाही. मग त्यानंतर महात्मा गांधींनी देखील किंवा काँग्रेसच्या नेत्यांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोलण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांच्या मागणीला पाठीमागे घ्या म्हणून त्यांनी असे भरपूर प्रयत्न केले. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज हितासाठी ते मागे हटले नाही. मग 20 सप्टेंबर 1932 ला बघा पुणे या ठिकाणामधलं एक येरवाडा जेल आहे, त्या येरवाडा जेलमध्ये महात्मा गांधींनी उपोषण सुरू केलं. आता उपोषण सुरू केल्यानंतर काय झालं की 20 सप्टेंबर 1932 ला सुरू केलं आणि जवळजवळ 24 किंवा 25 तारीख, आता हे दोन्ही तारीख इतिहासामध्ये ह्या प्रचलित आहे बघा. 24 सप्टेंबर 1932 आणि 25 सप्टेंबर 1932 या दोन्ही तारखा आहेत बघा. वेगवेगळ्या पुस्तकामध्ये दोन्ही तारखा दिलेल्या आहेत. मग या दिवशी हे 4 ते 5 दिवसाचं उपोषण झाल्यानंतर महात्मा गांधींचा हे त्यांची तब्येत खूप खालवली आणि मग ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुण्यामध्ये असताना कस्तुरबा गांधी ज्या आहेत त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे गेला आणि त्यांनी त्यांच्यापुढे हात जोडले आणि सांगितले की मी तुमची भगिनीच आहे असं समजा आणि गांधीजींचे प्राण माझ्या जोडीत किंवा मला ते परत द्या आणि ते फक्त तुम्हीच वाचू शकता, असं कस्तुरबा गांधींनी सांगितलं बघा. मग त्यानंतर मग वेगवेगळे काँग्रेसचे नेते जे आहेत त्यांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ही मागणी केली की तुम्ही तुमची मागणी मागे घ्या आणि गांधीजींचे प्राण वाचवा. मग त्यानंतर महात्मा गांधींनी ही जी मागणी आहे दलितांना जी स्वतंत्र मतदारसंघ देण्याची, मग ती मागणी मागे घेतली. मागे घेतल्यानंतर मग हा येरवाडा जेलमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांना महात्मा गांधींना भेटण्यासाठी गेले आणि भेटल्यानंतर मग त्यांनी त्यांच्या स्वतःच्या हाताने त्यांना ज्यूस पाजला आणि या दोघांच्या ज्या सह्या आहेत, आता ऍक्च्युअल सही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि काँग्रेसकडून इतर नेत्यांच्या आहेत, पण हा महत्वाचा म्हणजे काय, महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दोघांमधला हा झालेला एक पुणे करार म्हणून ओळखला जातो बघा. आता या पुणे करारामधली एक महत्वाची तरतूद म्हणजे काय तर ज्या तरतुदी आहेत स्वतंत्र मतदारसंघाची, ती स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद सोडून देण्यात आली आणि ती किंवा रद्द करण्यात येऊन त्याच्या ऐवजी राखीव मतदारसंघ दलितांना दिले गेले बघा. आता ही खूप महत्वाचं आहे. स्वतंत्र मतदारसंघ सोडून राखीव मतदारसंघ दिले आणि त्याच्यावर मग सही करण्यात आली आणि मग इथे घडला पुणे करार, ऐतिहासिक पुणे करार 1932, 24 सप्टेंबर 1932. आता एक महत्वाची बाब म्हणजे काय तर स्वतंत्र मतदारसंघ आणि काय आणि राखीव मतदारसंघ काय, या दोन संकल्पना आपण शेवटी समजून घेऊया. आता स्वतंत्र मतदारसंघ काय असतं तर स्वतंत्र मतदारसंघ म्हणलं की विशिष्ट समुदायाला ज्यावेळेस स्वतंत्र मतदारसंघ दिले जातात त्यावेळेस त्या समुदायाचे जे नेते आहेत त्यांनी निवडणुकीला उभं राहायचं आणि उभा राहिल्यानंतर काय उभा राहतील आणि त्यांना मतदान पण कोणते करतील तर फक्त त्याच समुदायातली लोक करतील आणि मग त्या समुदायातली लोक त्यांना मतदान केल्यानंतर 4 जण असे उमेदवार ते निवडणार आणि त्या 4 निवडल्यानंतर मग ते या पूर्ण निवडणुकीसाठी उभे राहणार. ठीक आहे. आणि मग ते त्या पूर्ण निवडणुकीसाठी उभा राहिल्यानंतर मग सगळा समाज जो आहे किंवा सगळा समुदाय त्यांना मतदान करू शकेल. त्यासाठी महत्वाचं स्वतंत्र मतदारसंघामध्ये अगोदर कोण फक्त संबंधित समाजच त्यांना किंवा विशिष्ट गटच त्यांना मतदान करू शकेल आणि त्यानंतर एक सामान्य निवडणूक होईल. ही आहे स्वतंत्र मतदारसंघ आणि दुसरा आहे राखीव मतदारसंघ. आता राखीव मतदारसंघामध्ये काय सांगितलं असतं बघा की संबंधित समुदायामधला व्यक्ती हा त्या पदावर किंवा त्या निवडणुकीसाठी उभा राहू शकतो, पण मतदान जे आहे तो जे समाज आहे किंवा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामधला सगळा समुदाय हा त्या संबंधित उमेदवाराला मतदान करतो. म्हणजे एक सध्याची जी परिस्थिती आहे बघा, सध्या आपल्याकडे आहे एससी आणि एसटी म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या 2 वर्गांसाठी राजकीय आरक्षण राखीव ठेवण्यात आलेलं आहे बघा. आता आताची परिस्थिती तुम्ही पाहत असाल की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी त्यांचाच कॅन्डिडेट हा निवडणुकीसाठी उभा राहतो आणि मतदारसंघातला प्रत्येक नागरिक किंवा प्रत्येक मतदार हा त्यांना निवडून देतो. यासाठी स्वतंत्र मतदारसंघ
आणि राखीव मतदारसंघ ही अतिशय महत्वाचे आहेत. धन्यवाद.